बाई येऊन बसले शेतामध्ये, काय करावं. गहू वगैरे बोरं वगैरे लई वैताग आहे. शेतीचं म्हटल्यावर शेती पूर्ण केली करावंच लागते. शेती केली तेव्हा मिळेल आपल्याला खायला. अंजना वहिनी काय करते? काय करते वहिनी? काय नाही, शेतीत आली होती. काय गहू नेते काय? नाही हो, मग आली होती असंच. असंच? हा, शेती चक्कर मारावं लागतं ना. लय नाराज दिसते आज. काय करावा? ठोकलं काय नाही आज? नाही नाही, नवऱ्यानं मावलं ते नवऱ्यानं तुमच्या? नाही नाही. तुमचा बी नवरा आहे का? नाही तो नवरा बनायचं तुम्ही होता. अच्छा, मा भावाने बनायचं असं. मला वाटलं का तुम्हाला बी नवरा आहे. नाही हो मला वहिनी. तर आहेच नवरा. नाही नाही, काय झालं वहिनी, थोडंसं गाईत आलो. गावात गेलतो ना, ते डेअरीवर गेलतो पगार काढायला दुधाचा. पगार घेतला, 400-500 तिलाच खर्च झाली. अच्छा, आता सारखे वारखे राहत्या. हा, झाले कोण वडे खाय, कोण दारू रुपये, कोण काय कर. करावं लागतं. आता बायकोला काय हिशोब द्यावा? आता 500 कमी झाले. हा, असं तो काही चालू की नाही दूध बीध? हा चालू आहे ना. किती जाते तवाला? माझंवालं जातं, भरपूर जातं. का बरं? नाही मग पगार पाणी चांगलं होत असेल ना? हा, मग माझ्या नवऱ्याला लागतात ना ते. कायला? नवऱ्याला पैसे लागतात ना. हा, आता मग तुम्हाला बायकोला हिशोब द्यावा लागतो. हा, मग तुला मग नवरा मला नवऱ्याला द्यावा लागतो हिशोब. मग कर माली बायको येणार लय जाळ आहे बघ. असं कुठं करते? बसलं काय झालं? तुमची काय टाइम झाला? हा, कुठं बसायचंच कशाला? तुम्ही डायरेक्ट घरी जायचं ना. हो, नाही नाही, रस्त्याने लय भेटत राहते ना. अहो लय भेटत राहता म्हणल्यावर बायको आहे. बायको कुठं पटक्यान जायचं, कशाला थांबाय तुंबायचं? बायको कशी कायमचीच आहे, बाहेरची थोडे कायमची भेटत आहे. बापरे, म्हणजे बायांना भेटायला जाता काय तुम्ही? येत येता रस्त्याने भेटत आहे ना, वावरात काम करता ना, मग ते आवाज देऊन बोलून घेते. बोलून घेता आणि तुम्ही जाता? हा, मग बस होतं त्याच्यासोबत. बापरे, भूकही लागेल राहते ना, जेवायचं बाण नाही राहत मला. मग तुम्हाला बायकोने कुठलं पाहिजे ना? नाही कुठेच बिष्टीत नाही. हा, मग सांगतो ना मी तिला, इकडे गेलतो तिकडे गेलतो, असं काम होतं असं. मला यावं लागेल मग तुमच्या बाईकडे. काय आला मग असं तुम्हाला रस्त्यानं भेटतात ना? वहिनी मी काय म्हणतोय, हा. आता मी आलोय तो चाललोय रस्त्यानं. हा, तो वाटेन कोणी करते काय गं? रिकामा काम कशाला करता बाबूराव? काय कशाला करता? काय बाबूराव, त्याला हा काय चालू आहे? काला आला असला. हा, काय चालू आहे? काय नाही, अंजना वही गहून नेत होती. हा का? मी घरी चाललो होतो आता. हा का? हा, गावातून. चालते हा चालू दे, काय चालू दे? म्हणजे गप्पा चालू दे वास. हा, गप्पा. हा. ते तिच्या नवऱ्यात सांगत होती मला, हा का? तुमचे भाऊ असे, तुमचे भाऊ तसे असं. बरं 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 आहे ना, पण व्यवस्थित आहे ना? हा, तू कुठे चाललाय? नाही चालू होतं मळ्यामध्ये. हा का? हा ये मग. हा, मग काही केलं जायचंय. हा का? चालते मग. हा, येऊन जातात लोक बाई, कायच्या काही कुठल्या कुठं बोलायला. पाहिले ना आता आपण दोघं बोलत आहे तरी त्यांना तोंडाला हाडच नसतं. बाई म्हणलं का लोक लगेच जवळ येत चाला त्या. हा ना, म्हणजे रानात यावं का नाही बाय एकटे? तुम्ही बी तर आलेच ना. नाही बरं, आता मी आलो बरोबर. हा. पण आता याचं काही काम होतं का तोड तो घालायचं? माणूसला बघून आला तो माणूस. काचा मग वहिनी तुम्ही बाईला काय बाईला बघून कशाला येईल हो? बाईला बघून आपाक ओळखलं तरी आपाक ओळख काढू द्या. हा ना. हा, नातं होतं नसलं तरी येत्या अच्छा, असं. तुमचं काही काम? नाही आमचं काही नाही, माई बाईक सगळं करून घेते. अच्छा, मा परत येतही नाही. बरं. गाय येतेच दूध ती सगळं जा तेच काय. मग घरी जावा पटक्यान. काय आहे तुमचं आलं इकडं? पटक्यान जा घरी. हा का? तुम्ही जेवले? जेवले? हा, जेवण झालं. काय भाजी बनवली आज? काय वांग. सगळं हो मसाला भरून केला का? हो. मला लय आवडत बरं का वांग. अच्छा, हा. मग मला सांगावं लागेल ताईंना येऊन सन घरी. अं? ताईंना येऊन सांगावं लागेल ना ते नाही वांग. करीत हो, तिने शेंगदाण्याचा बरबाट करतो नुसतं पातळ. त्यांना सांगावं लागेल का यांना वांग्याचं भाजी वगैरे करा बुवा. मग तुम्हाला वांगा आवडतं, मग त्यांनी वांगा करून द्यायला पाहिजे ना. द्यायला पाहिजे. मी रोज दर हप्त्याला 1-1 किलो वांगे आणतो. अच्छा, मग कोण खातं? तीच करते, तीच खाते जास्त करून. बापरे, हा, तिला लय खायला लागत. वांग तेच करता आणि तेच खाता. हा. आणि तुम्ही मला काच काय देते ती? नाही देती? बर, तुमचं आहे का भाजी उरली तुमची? नाही नाही गेला असतो नाही, खाऊन आम्ही दोन. थोडंच करतो, थोडंच करतो आणि थोडंच खातो. दोन आम्ही घास असं- खायला असते ना. तुम्ही 1 किलो 2 किलो वांगे आणतात म्हणे, तेवढं खाऊन हा, जातात? तीच खाते माझी बायको. हा. बापरे, तुमच्यापेक्षा तब्येत असेल ना? नवऱ्याची तू मापेक्षा लय लंगर रे. हो ना. हा, मला यावं लागेल मग घरी त्यांना बघायला. 80-85 किलो वजन आहे तिचं. वा वा वा, हा, बरं आहे. आणि मला काय 40 किलो. हो का? हा, चेंडू आणि कुठं काय पिकी ती मला. हो का? हा. बरे बरे, चांगले आहे मग. तुमचं बरं चालेल वहिनी पण. एकदम मस्त आहे आमचं काय शेतीत यायचं, शेती चक्कर तुमची पण मारायचा. तब्येत सुधारली पण वहिनी आहे ना आता एवढ्यात. हा, हा?
मग माझ्या घरचा माणूस तर टीप ठेवतो ना तेवढी, खायला प्यायला हा का? घेणं देणं सर्व काय काय व्यवस्थित आहे. काय काय खायला काजू बदाम लाडू हा, सर्व मग- सर्व आणतो. मग फळ, चमकायला लागले बरं का तुम्ही हा मग सर्व देतो मला काजू माझा आणि नवरा. चमकायला लागल्या तुम्ही तुमच्या बायकोला वांगे खाऊ हा. घालतात 1 किलो, हा माझा नवरा मला काजू बदाम खाऊ घालतो. असं का चालतं कुठं घरी नाही जाईल मी, ते येतील आता गाडीवरच घ्यायला येतील आता. येत आहे का हो नाही तर लय ऊन लागत आहे मग चला घरी नाही नाही येतील ते अजून पाहिलं बिलं तर काय डोक्याला ताण करून घ्यायचं का काय, आधी लोक चांगले नाही. जाऊ कोण हां या मग. कोणाला सांगू नका हां काय का बाबराव आलते इकडं. आता तुम्हाला ते पाहून गेले ना, कोण ते आले होते ना नाही ते कोण होते संप्या ते सोडेल ते अच्छा. संपे ना ते संपे असंच घर की मारीत राहते. अच्छा आता ते जाऊन आहे ना काहीतरी काडी केली सगळं कुठेतरी हा का का बाबे तिच्याजवळ बसला होता हा. अंजनी जवळ बरं. ते आता काय सांगत चालेल येऊ का हो हो येऊन जातात डोक्याला उठाड. आपल्या इकडं काय चालतं आणि त्यांचं काहीच चालतं. आपल्या डोक्यामध्ये काय गणगण असते आणि त्यांच्या डोक्यामध्ये काय गणगण असते. जाऊ दे बाई चला, अजून काय आले नाही आहे. वहिनी कुठं काय दिसा ना बा. गाजरा वहिनी इकडे हो अच्छा बाबाजी. मध्ये आहे का? हा आयला काय चाललं? काय नाही बाई बसले. हा का? कायची भाजी काढली? अहो काल ही करडईची भाजी काढली. अरे 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 तिथे सुकून गेली पार. सुकून गेली ना, काय करते. हा ना, कस काय भाव चालू आहे आता हिला? भाव नाही टाव नाही काहीच नाही बाई. नाही का? एवढी भाजी काढली काय उपयोग नाही झाली. ही काय पण वहिनी चांगली चांगली काढून तुली काही पालकाची काढली हा ना. आणि ही तर पारच वाया गेली बाई. आयला मग बापरावला न्यायचं भाजी खायला एकटाच जात असेल अहो तुम्ही. तो काय हो 12 घरचा मुंजा, तो काय हातात सापडतो का चौरंगी चिरा तो, हं. त्याचं काय खरंय. काय वहिनी तुमचं लक्ष नाहीये. मासारखी बायको होय त्या आयला बापराव लंगडा करून घरात बसवला असता. लंगडा आता त्याला काय करते अजून लंगड. हं? आधीच ते झालंय अपंग पहिल्यापासून आणि त्याला काय करते लंगड. नाही तर बांधून ठेवला असता. त्याचं तोंडच पक्क चालत तोंड. नाही तोंड तर चालतच चालत अजून लय काही काही चालत. अहो दारूमुळं तो म्हणजे मला उमजून द्याय ना, ते ना वायबारेवानी करतो. चांगला असल्यावर लय देव माणूस हो. बरं वहिनी तुला दार आणतो तू संध्याकाळचं. काय बोलला दोघे त्या. घेत्या काय? अहो माझ्या गाड्यामध्ये माळ आहे, तुम्ही काही येडे का काय तुम्हाला बाबाजी कसं काय? खपत कसं खपत कसं खपात म्हणजे आता बापे माणूस आहे, त्याला कोण रोज चमड त्याला कोण रड. दरवाजा लावून घ्या जर रात्रीच उघडायचंच नाही. त्याचं मी करणार आहे एक दिवस. हं? आता 2-4 दिवस वाळू द्या बाहेर गारठ चांगला असं आखडून जाईल ना, एवढा एवढा होईल ना. हा मग तेव्हा त्याला माणूस कळलं. काय विचार करतं ते आधीच पिऊ पिऊ मेल्याहून मेलय हं. आणि ठुलं बाहेर झाला काही त्याला गेला पॅरिल्याचा झटका, त्याचा गुमूत कोण काढीत बसल म्हणून माणूस म्हणतं जाऊ दे बाई माझ झालं थोडं येणी दाडलं गोडन ते निघालं बारबोड कुठं घ्या त्या डोक्याला वाईताक करून. आहे म्हणा पण मग काय माहिती का तुम्ही जेवढं असं फ्री वाढशाल ना हा हे तेवढंच चढल माहिती का. आणि चळेल तर ते पहिल्यापासून तोंडातून गणिले पक्क, त्याचं काय खरंय. बरं मी काय आणतो वहिनी हम्म त्याला काही बाहेरचं बी ना दे का. काय माहिती बाई पण वाटत तर नाही हो. हा का. हं. कारण त्याला मी घरात आहे तरी त्याला सूद नाही राहत, ते दारू पितं बिनघोर झोपत निवांत. त्यांनी कधी मला सुद्धा या कानावरून त्या कानावर कधी पाहायला नाही हात का कधी डोक्याला नाही हात. इंजिन ओके ते चाललं. इंजिन एकदम टाकाटक आहे पण मग त्याला टाइमच भेटत नाही प्यायच्या नादामध्ये. हा इंजिनाच्या बाबतीत नाही. नाही म्हणूनच बरं का. मग इंजिनाच्या म्हणजे बाबतीत नाही मी काय. आज जे डोळ्याने पाहिलं ना हं. माझा विश्वासच बसत नव्हता. काय हो काय पाहिलं तुम्ही. ती अंजली वहिनी नाही का हा शिरपतरावची बायको तिला गोंडा गुळीत होता आमचा यो हुमनेवानाचा. हा हं? असा बसेल होता ना. हं. आता मी तर थोडा लांब बसेल हं. आज चिटकून वाचला होता. त्या बाईला हा मला वाटलं धरतो का काय आणि माझ्या जवळ यायच्या टायमाला त्याला फेफरं येतं. दाखवला असेल तुम्हाला तो. मला काय दाखवायला काय. हं? हं? मग तुम्ही ठेशीत असेल ना चांगले. ठेशीत काच तोच माही ठेस येतो तो काय एवढा सोप्पा थोडी. हा का. मग पण मला हे म्हणायचं एवढी गोरी गमटी एवढी सुंदर बायको असताना त्याने इकडे इकडे हात मारायची काय गरज आहे. अहो मग लोकांना ते म्हणते ना काय चांगलं जानवर जरी असलं ना किती बी टकरागू असू द्या पण त्याला जर किती आपण घास घातला ना दावणीला तरी ते ना एकदा कासऱ्याचं जर सुटलं तर ते वड्याला जाऊन ना गुन्हा खाल्याशिवाय राहत नाही. असं त्याला जर सवय लागली असेल त्याला आपण काय करणार आहे. आवरा आवरा मरल त्याच्या मौतीनं. टाइम आहे बरं का अजून हातातून जायला नाही. हा ना. हा जर गेलं ना मग तुम्हाला काय रडायला माणूस भेटणार नाही. हे किती दिवसापासून चालू आहे असं. हे आता मला काय माहिती आज पाहिलं मी सहज ओझरती नजर गेली. बरं त्याला टोकलंय बरं का. त्याला म्हणलं काय बाबूराव चालू आहे का. हा म्हणलं चालू दे मला कसं म्हणतो माहिती का. हा म्हणे अहो तुम्हाला एक सांगू का त्याला ना कोणाचा बी जर घरामध्ये फोन आला ना आपण जर विचारलं ना काय हो कोण आहे नुसते वाकारी द्या त्या तर तो काय म्हणतो माहिती का कंपनीचा फोन होता. मग कंपनीच्या फोनला कोणी वाकारी देईन का. मग आता तुम्ही कंपनीचा फोन येण्याची चौकशी करा
नाही तर कंपनी अशी घरात घुसल ना मग तुम्हाला बाहेर काढील. त्याला हाग्या मार दिन तो शिरपतराव आणि ते हाग्या मार माहिती झाल्या शिरपतरावला जर ते काय बारीक घरचं दुखणं थोडी. हा तू कपडे काढून हाणायला बसले याला. याला 4 ठिकाणी वाकडं करून ठेवीन तो अजून. तो काही सोप्पा नाही एवढा. बरं या बा माझ्या पण डोळ्याला लोकांनी त्याचा इलाज करण्यापेक्षा त्याच्या अगोदर मीच याचा इलाज करते ना आता. माझ्या डोळ्याला जे दिसलं ते मी तुम्हाला सांगितलं. आता बाकी काय करायचं ते तुम्ही पहा. त्याचं करते मी बरोबर आता भरीतच त्याचा आज. हा येईलच तो पहा. आता मी गेलो का लगेच येईल. हा आणि तो काहीतरी बोलला असेल तिला म्हणजे लावा चालला ना म्हणजे सांगाल म्हणजे तसा चाब राय हा काय एवढा सोप्पा नाहीये. माझं नाव कळू देऊ नका वहिनी. नाही मी नाही कळून द्या. तो रिकामटा माग लागला ना, आमची दोस्ती जाईलच जाईल. रिकामटे वांदे मी असं उष्ण भांडण कोणावर घालीत नाही. बरं पाहून घ्या मग तुम्ही तुमच्या घरात बरोबर करते ना. त्यांचं वावर आणि मा वावर आहे तरी किती लांब. बरं बरं चालेल. हो जातो कुठे संध्याकाळी देते ना तुला खायला बाळ खाऊ घरामध्ये. त्याला एवढं चांगला माल पाणी तर त्याला खावा ना. एका टायमाला जरी माणसाला ध्यान आलं ना अंगावर हात टाकायला गेलं तरी त्याला फेफरं येतं. 4 ठिकाणी वाकडा होतो. आज लय हात पाय दुखू राहिले आणि उद्या लय कंबार दुखू राहिलं. भूक लागली. बायको काय करते काय माहिती. तिथं चालू आहे भाजीचं अजून नेल काय बाजारला काय 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 अजून भाजी दिसायला नाही का. नाही झाली आज. चल मग जेवण करून घेऊ. भूक लागली मला. बांधते का थोडं भाजीचं जाय तू घेऊन. मी जनावराला चारा पाणी करतो. त्या कोणच्या आऊ जवळ जाऊन बसले तिच्या इकडं खावटवून यायचं होतं ना. काय तिच्या जवळ यायचं होतं ना खाऊन. बाया खायला देते नाही का. म्हणजे कोणाजवळ बसलो. कोणाजवळ बसलो. तो टाकत काय फरक पडला काय काय मी स्वतः पाहिलं. काय रताळा पाहिजे का. गाय सुटली होती गाय उचकायला आले तर तुम्ही त्या अंजली जवळ बसले होते. मी स्वतः पाहिलं डोळ्यांनी. हा तिला ना तिला गाडीवर बसतो ना. काय तिचा मुका घ्यायचा होता काय. अगं ती एकटी गाऊन निंदित होती. घरच्या बाई जवळ बसायला तर तुम्हाला तर बाहेरचं होईल राहत. फेफरं येते पार रात्रीचे झोपायला. मी बरं आहे बाहेरच. मला जीव कोंडतो तो जवळ झोपल्या. काही मी काय दाबून धरीते काय तुम्हाला बघला मधी. यायला काहीतरी तू ना असं बोलते ना. मग जायचं तिच्या इकडं खाऊन यायचं. तिच्या लोकांच्या कसं काय जेवणार मी. तुम्ही तर म्हणे मला वांग खायला नाही भेटत. तुमच्या हाताने एकदा वांग खायचंय. तुला कोण म्हटलं. तुला कोण म्हटलं असं. मला ऐकायला मिळालं. मी स्वतः ऐकत होते तर काही येडी नाही. तरी मी म्हणलं तुम्हाला घरी वांग खायला भेटत नाही. ती तुम्हाला वांग खाऊ घालील नंतर दुसरे 2-4 दिवसांना मग तुम्ही भरेल वांग तिच्या वाल्या बारा मसाल्याचं बारा नाही तर तसं बारा आळणी मिरचीचं. मला काय घेणं पडलं. तरी मला शंका आली. आज संपे आलता ना. हे संपे येऊन गेला असेल. संपे आला सर तो आता तो काला माक येईन काय त्याचं मला लफडे का तुम्ही बाहेर लफडे करते तसं. कोणाचे बी काला घर गावसायचे. म्हणजे कोणाजवळ बसायचंच नाही बाबा. सारखं तो जवळ बसायचं. तिच्या नवऱ्याचा जाऊन मुक्का घ्यायचा ना का तीच लागती. आता तिचं नवरा नव्हता ना वावरात. मग घरी जायचं होतं. घरी काय काम आपलं. मग एवढे त्यांना भेटायचं होतं तुम्हाला तर. अरे आता नाही ना तिला रस्त्याच्या काढायला तिला गावाचं रान नाही का ते. ती गाऊन देत होती. नाही एवढा माझ महिना आलाय पार तुम्हाला दिवस कळाना रात्र कळाना. म्हणजे दिवसा. अरे काय बोलती. काय बोलती वरून. यायला तू कोणीतरी घेऊन कान भरीत माय काय कान भरायची गरज नाही. तसा नाही ना. मला माहिती ना मानावरा किती इस्पीक आहे. मला माहिती ना. लोकांनी काला कान भरायला पाहिजे. सुटल्या बाशिंगापासून पाहते ना तुला. का आजकालचं ओळखू राहिले. काल मी हळद लावली काल तो माग आले असं तर नाही ना काही. तो पोटचे 4 काढून ठेवले ना मी टिकू बी. मला माहित नाही का काय. ते कुठे गेला अंड्या गोट्या कुठे गेलाय. ते जाय पाहिला वय. तो काय काढले तसे सोडून दिले. तो जायचं ना पाहिला. शाळेत गेले सल्ला. शाळेत गेले का कुठे गेले. पाहायचं जाऊन. ते पैसे मागत सकाळी तो दिले त्याला. मी काला देत बसू अंड्याला. सारा कारभार तो जवळ मी देते पैसे. ते काय शाळेत फी भरायची होती म्हणून. मग कालच्या बाईचे पैसे तो दिले ना. त्या मास्तरांना तरी कळू द्या त्या अंड्याचा आणि गोट्याचा बाप कोणचा आहे म्हणून. मी नाही जावा ना तिकडं. मला वेळ आहे का. वेळ नाही ना. बायांशी चावलायला बरा वेळ आहे मांडीला मांडी लावून. ते खायले मोटर चालू करायला तुला चव आली चौखून. दुधाचा पगार आणा गेलो. जांभडीत हिंड सुटला काय शेळ्यातला बोकूळ काय म्हणजे. मार बरं तो नाही बसले लाभरावानी वडील हेच केलं आता परत. हेच केलं. पार बारीक करून तुला नवरा. कोणला. कोण बारीक नवऱ्याला. हा का. आणि बघ कोणच्या बाजूने बारीक झालाय. कोणीकडून. अरे खात होता अंगी लागार माहिती का. म्हणजे मी का काय भोकाडी बॉय भोकाडी मी सारखा दबाव. ते साधं लगुला गेलं कुठं डब्याला गेलं का एवढा टाइम लागला.
आणि काय करते तिकडे वाड्याला काय एवढा देखणं दिवा लागून गेला बाई या, काय इथं वड्याला जानवर तुला करीत काय इकडे करीत होते यार बोलली परत हा. दिन ना ठाके हा. तो हेच केलं सुटल्या बाशिंगापासून ठाके दिन ठेके चाल जेवायला दे, चाल मी नाही देणार जाय गिळ काय भाजी बनवली वांग बनवलं ना तुला गिळायला तुला काय बसलेस केलं का तू? हा केलं हा आज कसं केलं पाय बरं हा केलं ना मला काय माहिती तिला सांगा सुटला वांग नाही देत म्हणून माय वाहन उदळी सुटला ना हे बरं नाही सांगितलं का मी तिच्या जवळ झोपतच नाही म्हणून हे नाही सांगता आलं का नाही नाही वांग्याचं बरं सांगता आलं आपल्या घरातलं बाहेर काल सांगू बाहेरच्या हा ना नाही नाही आपल्या घरातला विषय बाहेरच्या बाहेर काल मी काय सांगायचं म्हणते तिला सांगितलं ना तो वांग मला देत नाही खायला एखाद्या दिवशी मला तुमच्या हातचं वांग खाऊ द्या मग असं म्हणायचं होतं ती मला झोपूनच देत नाही मग एखाद्या दिवशी झोपू द्या मला म्हणायचं ना लगेच म्हणते काय कोणी काही मग नंतर म्हणायचंय का मग नंतर दमा लाज आहे का काही लाज काय लाज आहे एका टायमाला लय मारील धरू ना सुधर तू अजूनही बी. दर भाजी घे हा घेते ना आवर टाइम झाला बाजारला गिरायक निघून जातील मग लाज नाही लज्जाला आणि तेल नाही लेट केला मग बज्जाला. स्वस्त वापावं लागते माहिती ना तुला काय जवानी आली का काय म्हातारपणात लोकांच्या बाया सुंगीत हिंडतो लय संशय खोर तू कोण हा कोणाजवळ जाऊन द्यायना कोणाजवळ बसून द्यायना कोणाशी बोलून द्यायना रे झालंय काय तुला मला काय वाहणार आहे हा मला काय वाहणार आहे मला खडकी आपटल्या बी नाही पण तो धाका नाही ना पार मला तो दपली हा, आईला. बस एवढं बोलला का रडायचं फक्त बस हा काय बारीक झाली माझ्या पोसत चालली मच्छीवाणी हा पोसत चालले ना मला कामच नाही तो सारखं कुठं गट टेकून बसले 3.5 तोळ्याचा मला तरी हात चालू आहे, रडू राहिले तरी सांगता येईन आणि कोणाला बोलता येईन आई बापाचे इथे गेले आवर मी निसला आवर नको हे करू आवर नाटके बंद कर जरा लय झाले तो नाटके आता आई बाप जर असते तर आई बापाचे इथे यायला. गेले 2 दिवस सुटल्या भाषे का पासून मला टेन्शन येतं वाला हा तुला नाही टेन्शन हा तुला काय करडाईला किडा नाही वाकट्याला पिडा नाही तुला काय जोर जडपण झाली तू आवाज- मला मारणी घातली तर दुसरं काही केलं नाही हा फारकत घे नको उद्या करू हा का ती 2 दिवसाची टवळी भेटली नाही वावरामध्ये तर फार कती आला हा, घे फारकत घे फार कती आला तुला राव वाटलं तर हा काय का? पोरं माय मी सांभाळी हा काय ना. पोर असेल तुला पाहायचं जाय देख तरी तुला फारकत देईन आता या वयामध्ये लय तोंड बोलत होता तुला देते ना या हा. वयात फारकत देते ना तुला काय देते नाही मोकळं फक्त करून. येता येता त्या बाईशी बोललंय हा त्याच्यावर एवढा संशय घेतला मला फारकत दिल्यावर काय हा? भूक खाशीन काय ए बाई हा? मी वय ज्यानं चोच बनवला त्याला चारा भेटतोय बरोबर तुला का हा वय हा ना हा तुझी सोय झाली म्हणून काय हा सोय झाली म्हणून तिला बी नाही झिपरी धरून आपटावलं तर काय मला नावाची गज्जू बनत्या गज्जू हा बस बस झालं तुला काय वाटले तू घरातच बोल काय बाहेर नको बोलू बाहेर बाहेर हा. जर निघाले ना तर इज्जत नाही राहणार तू फक्त नवऱ्या भोवतीचा नाटक कर चाल तुला गिळायला देते चाल चाल उठ तुला जोर आला पाहिजे परत माशी जोर काढायला त्या बाईचे पैसे घेऊन ये हा, लवकर चाल. पोहायला जाय हा चाल तुला देते गिळायला परत तिच्या जवळ जाऊन बस चाल हाय, हाय.